नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. कोल इंडियाचा शेअर निफ्टीचा टॉप घेणार आज 27 रुपयांनी भाव वाढला आहे. काय न्यूज आहे तुम्हाला माहिती आहे? शेवटपर्यंत बघा, सगळं सांगतो. कोल इंडियाचा शेअर आज जवळजवळ 27 रुपयाने वाढला आहे. कंपनीने ई ऑक्शनची जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये मोठा बदल केला आहे. काही निवडक देशांच्या बायर्सला ई ऑक्शनद्वारे आता थेट सहभाग घेता येणार आहे कोळसा खरेदीसाठी. आधी हे फक्त भारतातील ट्रेडर्सच्या माध्यमातून व्हायचं, पण कंपनीने हा नियम बदलून पूर्ण गेमच बदलला आहे. तर त्या न्यूजचा फायदा आज बघायला मिळाला. कालपासून हे चेंजेस कंपनीने लागू केले होते. यामुळे कंपनीला असं वाटतं की डिमांड वाढेल आणि जो कॉम्पिटिशन आहे त्याची पारदर्शकता वाढेल, ट्रान्सपरन्सी. ओके, तर कंपनीने हे सुद्धा सांगितलं आहे की या पॉलिसी चेंजमुळे भारतातील सप्लायवरती किंवा बिझनेसवरती कुठलाही परिणाम होणार नाही आहे. बांगलादेश, भूटान आणि नेपाळ या देशातले जे कोळसा खरेदीदार आहेत, बायर्स, ते डायरेक्ट ई ऑक्शनमध्ये सहभाग घेऊ शकतील आणि बीड करू शकतील. त्याच्यानंतर नेपाळचे जे बायर्स आहेत ते भारतीय रुपयामध्ये किंवा डॉलर्समध्ये पेमेंट करू शकतील. त्याच्यानंतर बांगलादेश आणि भूटान या देशातील बायर्सला डॉलर्समध्ये पेमेंट करणं अनिवार्य आहे. तर ही होती कोल इंडिया संदर्भात महत्त्वाची न्यूज अपडेट. आज भाव का वाढला? अशाच नवनवीन अपडेटसाठी, महत्त्वाच्या न्यूजसाठी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.